नमस्कार बे पोट्यो. हा पहा चण्याचा प्लॉट कसा बसलाय, एक नंबर. आता ही चण्याची व्हेरायटी हिम्मत म्हणून व्हेरायटी आहे. ही आता आम्ही गावातला चना घेतला आणि 2 एकर पेराचा होता म्हणून पेरला. तर ह्या चना आता ह्या काही झाडावर मर रोग आला आहे. एकट दुकट कमी आहे पण मर रोगाचं प्रमाण. मर रोग असा येते, असं झाड पिवळे पडत जाते आणि शीद बुडात जाऊन खतम होते. ह्या बेकार रोग आहे. जर याचं प्रमाण जास्त असेल तर प्रचंड चण्याचं नुकसान करते. आता चना 3 पाणी चणाला दिले आहे आणि चना मस्त आता फुलावर येऊन राहिला. हे बा चण्याने फुलं पकडून राहिले. अजून एकही फवारा याच्यावर मारलेला नाही. हे बा ठीक आहे, हे मस्त फुलावर येऊन राहिला चना. आणि आता इकडं पहा, तुम्हाला हा पिवळ्या दिसत आहे म्हणजे पोपटी कलर दिसत आहे चण्याचा. हे आता जसा जसं त्याला तडण बसन तसं तसं तो नवीन डेरी काढते. म्हणजे हे जे चण्याचे जे फुलं आहे, आता या सगळ्या फांद्या फुलं घेऊन निघन. ठीक आहे, सगळ्या फांद्या फुलं घेऊन निघन आणि या सगळ्या फांद्या प्रचंड फुलं घेऊन निघते आणि त्याच्या लगेच गाठ्या त्याला पकडते. तर त्या ज्या गाठ्या पकडते तर त्या गाठ्या पकडतपर्यंत आता त्याला पाणी नाही द्यायचं. त्याला गाठ्या पकडू द्यायच्या. गाठ्या पुरे सर्व गाठ्या जे पकडले का एकदम चण्याला तडण बी नाही बसली पाहिजे. नाही तर मग तो ठीक आहे, तुम्ही त्याच्या स्प्रिंकलरनं पाणी दिलं का ते सगळं पाणी खारानं हे होते. ठीक आहे, मग म्हणून हे लक्षात ठेवा का चण्याच्या घाट्याचे सर्व पकडले काय लगेच पाणी देणे आणि बस खतम. मग त्याच्यानंतर पाणी नाही द्यायचं, बस त्याच पाण्यात चना भरून येते. तर हे 2-2.25 एकराचा प्लॉट आहे. हे जे थोडंसं बरं वावर आहे मायापाशी, नाही तर पुरं भुसाखड्डी आहे, पुरं बड्डावर आहे आणि पुरा मुरम आहे. हे थोडंसं एक मागून माया नावावर घेतलं होतं माया वडिलांनं. तर हे एवढं 2-2.5 एकराची 2.25 एकराची पट्टी आहे. आता याच्यात यावर्षी चना बरा आहे दरवर्षीपेक्षा, माहीत नाही तिकडला चना त्या कोणत्यातला बंदा पोपटाईनं पक्ष्यानं खाल्ला. ठीक आहे, तर आता तुम्हाला दिसतेच तिथं खळगं पडलेलं. बाकी बंद्या चारी कोणत्यातला चना चांगला आहे, माहीत नाही आता किती होते, पाहू आता. पण शेतकऱ्याचं जे काही पीक आहे ते घरी आल्याशिवाय खरं नाही. म्हणजे कितीकही चांगल्या घाट्या फकलल्या आणि गारपीट आलं तर बंद हे जमिनीतच खतम होते. म्हणून शेतकऱ्याची कंडिशन दयनीय आहे. सोयाबीन झालं नाही, बंद्या 10 एकर वावरात मला सोयाबीन झालं. ठीक आहे, 8 कट्टे सोयाबीन झालं. तुम्ही विचार करा का म्हणत असं तो शेतकरी. लागत बी निघाली नाही, पुन्हा वखरवाई केली आणि चना पेरला. आता पाहू चना किती होते तर. आणि ह्या पट्टीत तर सोयाबीन डबल पेरल्यावर बी झालं नाही. तर ह्या आता चना असा ठीक आहे झाला आहे. एक नंबर प्लॉट बसला आहे, ते पहा. ठीक आहे, आणि तुम्हाला दिसनच चना गिन्याचा प्लॉट एक नंबर जमला. पाहू आता किती होते तर. मस्त फोटो घेऊन घे मागून.